येवला तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सामाजिक जाणीव असलेल्या ज्योतिताई पगारे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवला। तालुक्यातील पूर्व भागामध्ये डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या कष्टकरी आदिवासी तसेच गरजू आणि महिला दिनापासून वंचित राहणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले। ग्रामीण व दुर्ग भागातील अनेक महिलांना महिला दिनासारख्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळत नाही। ही बाब लक्षात घेऊन ज्योती पगारे यांनी स्वतः पुढाकार घेत डोंगराळ भागात जाऊन तेथील आदिवासी महिलांना साडी व मिठाई देत सत्कार केला। या उपक्रमामुळे सन्मानित झालेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते। आमच्यासारख्या साध्या महिलांचा कोणी सन्मान करेल असे कधी वाटले नव्हते, अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली। यावेळी येथील विद्यार्थ्यांनी देखील शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। आज जागतिक महिला दिन आहे। आम्ही इकडं डोंगर दऱ्यामध्ये आलो आणि शेतकरी शेतकाम करणाऱ्या ज्या महिला आहे त्याच्यामध्ये आम्ही मिठाई वाटून जागतिक महिला दिन साजरा केला। खूप छान वाटलं आणि आज आम्ही त्यांच्यातच म्हणजे जागतिक महिला दिन पूर्ण साजरा करणार। आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे। त्या निमित्ताने आम्ही सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई पगारे यांच्यासोबत डोंगरदरे इथे आलो आहोत। इथल्या महिला अशिक्षित आहेत, त्यांना महिला दिन काय असतो याची जाणीवच नाही। त्यांनी आज त्या सर्व महिलांना त्याची माहिती दिली। जागतिक महिला दिन काय असतो त्याबद्दलची सगळी काही माहिती दिली। ही सर्व माहिती ऐकून त्या महिलांना खूप आनंद झाला। आज आम्ही त्यांना त्यांच्या लहान मुलींना शाळेत वस्तू वाटप केल्या, महिलांनाही साड्या वाटप केल्या, मिठाई वाटून त्यांचे सगळ्यांचे सत्कार केले आणि आज संपूर्ण दिवस आज आम्ही त्यांच्यासोबत घालवला। महिला दिन आहे। ज्योतिताई पगारे हे एक ग्रामीण भागातले महिला कार्यकर्ते आहे आणि यांनी मला सोबत आणले। इथे डोंगराळ गाव आहे, तिथे आम्ही आलो। त्या महिलांसोबत आम्ही महिला दिन साजरा केला। आज आम्ही पूर्ण दिवस इथे साजरा करणार आहोत आणि त्यांच्यामध्ये लहान मुलींना आम्ही दप्तर हे देऊन त्यांच्यासोबत महिला दिन साजरा करणार आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनाचे आपण विविध उपक्रम पाहत असतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त उच्च शिक्षित महिलांचा मोठ्या प्रमाणात सन्मान देखील केला जातो। परंतु आम्ही येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते आदरणीय ज्योतिताई पगारे यांच्या समवेत आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर अक्षरशः मन माझं हेलावून गेलेलं आहे। ह्या भागात जर पाहिलं आपण तर जिकडं पाहावा तिकडं डोंगर दऱ्या आणि ह्या झाडा खोडामध्ये ह्या डोंगर दऱ्यामध्ये राहणारे ह्या पूर्व भागातल्या महिला रोजंदारी करणं, कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही। जागतिक महिला दिन काय असतो त्यामुळे आम्हाला समजावून सांगा। आणि ज्यावेळेस त्यांना समजावून सांगितलं त्या 1% ऐकत होते, 1% कान देऊन ऐकत होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांचा हावभाव आणि जे लहान लहान मुलं आहे त्या मुलांना ज्यावेळेस आम्ही शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं तर एका मुलाने आम्हाला मुलीने उठून सांगितलं की मी देखील एक चांगली महिला भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते, असा त्यांनी देखील मनस्वी एक हट्टहास निर्माण केलेला आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी ज्योतिताई पगारे यांच्या बरोबर आल्यानंतर एक मनाला असा आनंद झाला की जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जरी जागतिक महिला दिन साजरा होत असला परंतु हा त्यांनी घेतलेला सामाजिक उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद आहे। असे उपक्रम ताबडतोब राबवणं आणि गरजू महिलांपर्यंत पोहोचणं ही देखील काळाची गरज आहे आणि म्हणून या निमित्ताने त्या आल्या। मला देखील खूप आनंद झाला। या जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। येवलेकरांसाठी खास खुशखबर। खैरमोडे फ्रेशच्या यशस्वी प्रवासानंतर आता आपल्या सेवेत नव्या रूपात भाजीपाला मॉल। रोजच्या गरजेच्या सर्व ताज्या वस्तू आता एकाच छताखाली मिळणार। ताजा व स्वच्छ भाजीपाला, उत्तम दर्जाची ताजी फळे, नैसर्गिक दुग्धजन्य पदार्थ, फ्रेश व दर्जेदार बेकरी प्रॉडक्ट्स, दर्जा, स्वच्छता, रास्त दर यांची हमी। पत्ता: राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला। भाजीपाला मॉल येवल्यात प्रथमच लवकरच सुरू होत आहे।